नमस्कार मंडळी, मी समृद्धी. आज सकाळी आईसोबत चहा पित असताना असं समजलं की घरातल्या काही गोष्टी संपल्यात. तर आईचं आणि माझं असं ठरलं की चला आपण जाऊया रिलायन्स फ्रेशला. तर वाटेत निघतानाच आम्हाला असं कळलं की आम्ही दोघांनी सेम सेम चपला घातल्यात. असो, तर मग आम्ही पोचलो गप्पा मारता मारता मस्तपैकी रिलायन्स फ्रेशला. तिथेच आईनी वस्तू घ्यायला सुरू केल्या. आधी भाज्यांपासून सुरू केली आणि काही गोष्टी घेत गेलो. पण एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की आपण जी लिस्ट बनवून घेऊन गेलेलो असतो त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा गोष्टी आपल्या नकळत आपल्या बास्केटमध्ये पडत जातात. हे मात्र खरं आहे. आम्ही लिस्ट फक्त 10 गोष्टींची बनवून घेऊन गेलो होतो आणि येता येता आमचे त्या 10चे 20 कधी झाले समजलंच नाही. असं माझ्यासोबत दरवेळेस होतं. जेव्हा कधी मी रिलायन्स फ्रेशला जाते आणि माझं ठरवून मी गेलेली असते की काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्यात, पण त्या छोट्या मोठ्या गोष्टी तर घेतेच घेते, पण त्याच्यासोबत अजून 2-4 गोष्टी मी घेऊन येते. ही माझी दरवेळेसची सवय आहे. सामान घेतल्यानंतर आम्ही त्याचं बिल बनवलं आणि ते दिलं होम डिलिव्हरीला. आणि त्याच्यानंतर माझं एक महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे माझ्या भावांना मला राखी पाठवायची होती. सो आम्ही रिलायन्स फ्रेशमधूनच राख्या घेतल्या आणि ते आम्ही एन्व्हलपमध्ये त्याच्यावर पत्ता वगैरे लिहून आम्ही ते देणार होतो लेटर बॉक्समध्ये पोस्टा थ्रू पाठवून. सो ते मग मी एक एन्व्हलप घेतलं, त्याच्यावर पत्ता लिहिला, त्याच्यावर तिकीट चिटकवलं, त्यात राख्या टाकल्या आणि या प्रकारे मग मी ॲट द एंड की फायनली माझ्या लेटर बॉक्समध्ये एन्व्हलप गेलं आणि आता बघूया ते कधीपर्यंत माझ्या भावांपर्यंत पोचतं आहे. एवढं सगळं करता करता मला आणि आईला खूप भूक लागून गेली होती. मग आई म्हटली घरी जाऊन बनवण्यापेक्षा आता आलोच आहे तर घरी घेऊन जाऊ. म्हणून आम्ही समोस्याची ऑर्डर दिली आणि ती आता घरी घेऊन जातो आणि खातो. पण रस्त्यात जाता जाता मला डोंगरावर खूप सारे धबधबे दिसले. ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. खूप सुंदर हिरवेगार झाडांमध्ये छोटे छोटे धबधबे वाहत आहेत. ठीक आहे, आता जाता जाता मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. माझ्या घरी एक नवीन पाहुणा ॲड झाला आहे. तर मग आता तो तुम्हाला गेस करायचा आहे. तुम्ही कमेंटमध्ये गेस करून मला सांगा की तो पाहुणा कोण असेल. मी तसा तर पुढचा ब्लॉग त्याच्यावर बनवणारच आहे. तोपर्यंत बाय बाय.